तासगावात सोमवारी स्वाभिमानीचा कोल्ड स्टोरेजवर धडक मोर्चा. तासगाव येथील काही कोल्ड स्टोरेज मालक आणि बेदाणा व्यापारी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे आयात करून भारतीय बाजारपेठेत विकत आहेत. हे बेदाण्याचे दर पाडण्याचे षड्यंत्र आहे. ते हाणून पाडण्यासाठी बेदाणा आयात करून भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करणाऱ्या राधिका आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. खराडे म्हणाले, या मोर्चात द्राक्ष बागायतदार संघासह जे सहभागी होतील त्या सर्वांनाच सहभागी करून घेतले जाईल. तासगाव आणि सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी सुमारे 100 कंटेनर म्हणजे 2000 टन चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आयात केला आहे. चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये किलोने मिळतो. तो थेट भारतात आणला तर त्यावर 100% आयात कर आकारला जातो. मात्र अफगाणिस्तान मार्गे आणला तर आयात कर लागत नाही. तो बेदाणा आयात करून भारतीय बॉक्समध्ये भरून तो भारतीय म्हणूनच विकण्याचे प्रकार सुरू आहेत. याचा पर्दाफाश द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकांनी केला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे ज्या कोल्ड स्टोरेजमध्ये हा माल सापडला, राधिका आणि बटेच्या कोल्ड स्टोरेजवर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. वसंतदादा महाविद्यालयापासून हा मोर्चा मणेराजुरी रोडवरील स्टोरेजवर जाईल. संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द करावा, त्यांचा GST क्रमांक रद्द करावा, त्यांना बेदाणा व्यापारी असोसिएशनमधून काढून टाकावे आदी मागण्या असणार आहेत. खराडे म्हणाले, याशिवाय बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत. 21 दिवसातच पेमेंट करावे. सौद्यावेळी 500 ग्रॅमचीच तूट घरावी. बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ती ताबडतोब करावी. तासगाव लाईव्ह न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राज चव्हाण.